होती. माझी आई खूप लाड करत होती. माझी आईच पाहिजे. तुमचा पैसा नका आम्हाला. तुमच्या पैशाने काय देऊ? त्या पैशाला काय करू? मी फक्त आईच पाहिजे. मम्मी तुमच्या पैशाला काहीच दे गावाला. माझी आई फक्त माझी आई आणि माझी मम्मीचे भांडणं लागले होते. आई मम्मी म्हणली खिचडी होतो म्हणली बापू दवा गेली. माझी मम्मी आली नाही वापस. माझी मम्मी गेली होती. डॉक्टर माझ्या मम्मीला खुश जगत होतो मी. आता माझी मम्मी गेली. माझ्या दोन्ही मम्मी गेल्या. मग तो एक असलेली आई मम्मी. आता मला मम्मी नाही. कोण दिला माझी मम्मी? आता मला पैसा नका काहीच नका तुमच्या पैशाला मी काय करा? फक्त मला मम्मी पाहिजे. एकदा माणूस गेला वापस येत नाही कधीच. माझी आई होती. माझी आई खूप लाड करत होती. माझी आईच पाहिजे. तुमचा पैसा नका आम्हाला. तुमच्या पैशाने काय देऊ? त्या पैशाला काय करू? मी फक्त आईच पाहिजे. मम्मी तुमच्या पैशाला काहीच दे गावाला. माझी आई फक्त माझी आई आणि माझी मम्मीचे भांडणं लागले होते. आई मम्मी म्हणली खिचडी होतो म्हणली बापू दवा गेली. माझी मम्मी आली नाही वापस. माझं स्वप्न होतं डॉक्टर बनायचं. मी आई डॉक्टर बनून मी आईला खुश राखू लागलो. मात्र मी मम्मी मेली. मी काय गो माझ्या मम्मीला गोवा घातलं मी. मम्मी म्हणली कधी चांगलं वागाव, चांगलं वळण लागाव, कधी कोणाशी भांडणं करू नये. मी तसंच केलं. मात्र मी मम्मी गेली. काय कळ त्याला मग हातचा आला त्याला काय कळ. ते डावं होतं पागल, निव्वळ पागल होतं. काय असं चांगलं नव्हतं. खराब होतं ते डावं. का चांगलं असं गद्दळ होतं. डॉक्टर बी चवलायला गेलं तर इतकं कळलं ना का 2 रोजासाठी 150 रुपयासाठी कामाला जायला माणसं का इतके पैसा येतं. त्याला पैसा मिळणार का? पैशासाठी एवढी दुनिया बनली आहे. तुझं आणि तुझ्या आईचं बोलणं कधी झालं होतं? काय बोलली होती तुला आई सकाळी जाताना? सकाळी बोलली. माझी आई म्हणली शाळेतून आल्या माझ्याकडे ये म्हणली. मी तुला हे चाळा देतो म्हणली आईसाठी. ते मी तेवढ्यातच इकडं मी पाणी तापू लागलो शाळा जाया. तेवढ्याच इकडं बोंबला आवाज झाला. मी गेलो तर म्हणले तुमची आई डुबली, सगळं पाण्यात गेले. खूप लढू लागलो. म्हणजे तरी पण आई आली. मग 11 वाजले. 11 वाजता मी जेवण पाणी केलं तरी पण माझी आई आली नाही. मी वाट बघली खूप माझ्या आईची तरी पण माझी आई आली नाही. मग माणसानं डॉक्टर बघलं काढलं. मग त्याला मी मम्मी गवसली. एकदम लास्ट मम्मी गवसली. काय तुझी आता मागणी असणार आहे सरकारकडे? माझी मागणी असताना मला पैसे नका आम्हाला फक्त आमची मम्मी पाहिजे. तुम्ही काहून 150 रुपयासाठी लोकांना पैसे द्यायला? तुला डॉक्टर बनायचं होतं. मग तुझं स्वप्न पूर्ण कसं? खरं तर हा चिमुकला आहे. त्याच्या अश्रू अनावर झाले. तर खरं तर तो सकाळी शाळेसाठी निघाला होता. आंघोळीसाठी पाणी सुद्धा ठेवलं होतं. मात्र त्याला त्याची आई गमावली आहे. आणि त्याला डॉक्टर बनून त्याच्या आईला खुश ठेवायचं असल्याची प्रतिक्रिया त्यानं दिलेली आहे. कॅमेरामॅन अनिकेत दहातोंडेसह मी रमेश शेंडके, TV9 मराठी, गुंज, वसमत, हिंगोली.